नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आज आपण जेवणाची रंगत लज्जत वाढवणारा असा गरम मसाला पाहणार आहोत. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धत दाखवलेली आहे 100 ग्रामच्या प्रमाणात, जेणेकरून कोणालाही बनवता येईल. आता त्यासाठीचे प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे. धने 5 चमचे, जिरे 1.5 चमचा, शहाजिरा 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा, लवंगा 5 ते 6, जावित्रीचं फूल 1 घ्यायचं आहे, हळद 1 चमचा घ्यायची आहे, काळी वेलची 2, हिरवी वेलची 5 ते 6, जायफळचा अर्धा तुकडा घ्यायचा आहे, दालचिनी 3 ते 4 इंच घ्यायची. सोबतच रंगासाठी तिखट कमी असणाऱ्या काश्मीरी किंवा बेडगी मिरच्या 3 ते 4, खसखस अर्धा चमचा, तेजपत्ता घ्यायचा आहे 2, बडीशोप अर्धा चमचा, मीठ घ्यायचं आहे 1 चमचा, हिंग पाव चमचा आणि कसुरी मेथी आपल्याला लागणार आहे अर्धा ते 1 चमचा घालू शकता. आता हे संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ते कढई गरम करून घ्यायची आणि एकदम स्लो गॅसवरती ज्याप्रमाणे मी दाखवते तशा पद्धतीने कढई जास्त गरम करायची नाही किंवा गॅस पण जास्त मोठा ठेवायचा नाही. सुरुवातीला धने घालायचे, त्यानंतर जिरे, मिरे घालायचे, बडीशोप. आता हे बघा, ज्याप्रमाणे मी दाखवते ना त्याप्रमाणे सुरुवातीला हे संपूर्ण सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आणि आपले जे पावडर मसाले आहेत ना ते आपण वरून घालणार आहोत. तर तमालपत्र, जावित्री किंवा आपल्याला हे अशा पद्धतीने तुम्ही तुकडा करून घातलं किंवा थोडंसं ठेचून घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पण आपल्याला हे एकदम कमी गॅसवरती भाजायचं आहे, जेणेकरून छान असा खमंग त्याचा सुवास यावा. जायफळसुद्धा इथे तुकडा करूनच घालायचा आहे, जेणेकरून मिक्सरला हे आपण वाटणार आहोत तर ते वाटण्यासाठी आपल्याला एकदम सोपं पडावं. तर ह्या मिरच्यासुद्धा मी या पद्धतीने तुकडे करूनच घालते आहे, जेणेकरून ते आतपर्यंत छान असं भाजले जावं. व धने, जिरे व मिरच्या असे हे सुके साहित्य आहेत ना त्याला मी पहिलं तासभर जरा ऊन देऊन घेतलं होतं, म्हणजे त्यातले थोडेफार जरी काही मॉइश्चर असेल तर ते जाऊन ते छान असं कडक होतं आणि व्यवस्थित असं भाजण्यासाठी मदत होते. ऊन जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने भाजूनसुद्धा घेऊ शकता. पण भाजताना एक काळजी घ्यायची आहे, एकदम मंद गॅसवरती, सर्वात कमी जो गॅस असतो ना छोटा बर्नर त्यावरती आपल्याला हे भाजायचं आहे. आता आपण पूर्ण भाजून झाल्याच्या नंतरच त्यामध्ये घालणार आहोत खसखस, हळद. आता हळदीचे जर तुमच्याकडे हळकुंडा असेल तर ती अगोदरच भाजण्यासाठी घ्या, हळकुंडा नसेल तर अशा पद्धतीने हळद वापरू शकता. हिंग घालायचे, मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि कसुरी मेथी घालायची आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बंद गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण मसाले सुके मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हळद व जे मसाले आहेत ते जळणार नाही. तर अशा पद्धतीने बघू शकता, रंग बदललेला नाही पण हलके हलके मसाले भाजून झालेले आहेत. तर आता हे भाजलेले मसाले बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत असे हे मसाले भाजले गेलेले आहेत, कुठे हे जळाले नाहीत किंवा जास्त त्याचा रंग बदलला नाही. ह्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला चक्री फूल दाखवायचं विसरून गेले, तर तुम्ही मसाले घेताना चक्री फूल नक्की घ्या. मसाला संपूर्ण थंड करायचा, त्यानंतरच तो वाटण्यासाठी घ्यायचा आहे. तर बघू शकता, मिक्सरच्या भांडं कोरडं असायला हवं, कुठेही पाण्याचा अंश ठेवू नका, नाही तर मसाला जास्त काळ टिकणार नाही. बघू शकता, आता मिक्सरला मी छान मसाला फिरवून घेतलेला आहे. मसाला एकदम कुरकुरीत भाजल्यामुळं तो लगेचच वाटला जातो. तर बघू शकता, आपला हा गरम मसाला बनवून तयार झालेला आहे. 100 ग्रामच्या प्रमाणात हा मसाला बनवलेला आहे, त्यामुळे कोणीही तो एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवला आहे, तर कोणीही हा मसाला बनवू शकतं. तुम्हीही घरी एकदा अशा पद्धतीने हा गरम मसाला बनवून बघा. तुम्ही मार्केटमधून विकत अजिबात आणणार नाही, तर एकदम घरात उपलब्ध साहित्यापासूनच हा मसाला बनवला जातो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढं तुम्हाला कुठले मसाल्याच्या रेसिपी किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट करून सांगा. व आवडले असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.